हागणदारी मुक्त गाव आहे? हो का? बरोबर आहे, हा तुमचा गाव हागणदारी मुक्त आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये मी कीर्तनाला गेलो आणि तिथे लिहून होता एक बोर्ड, आणि हागणदारी मुक्त, त्या गावाच्या अगोदरचं गाव म्हणे हागणदारी मुक्त गाव. आम्ही समोर पोहोचलो, तिथं बाया उभ्या होत्या. हागणदारी मुक्त गाव, ते गाडी गेली का स्टँड अप, गाडी आली का, गाडी गेली का स्टँड अप, आणि गाडी आल्यावर स्टँड अप, म्हणजे स्टँड अप सिट डाऊन चालू होते. म्हणजे गाडी गेली का सिट डाऊन, गाडी आली का स्टँड अप, पुन्हा गाडी गेल्यावर सिट डाऊन. पाया ठीक आहे, माणसं एवढे दलित त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एका एका झुडपात माणसं, एका एका झुडपात एक एक शेर बैठावर आहे. इकून गाडी आली का तो असा, इकून गाडी गेली का तो असा. एखादी म्हातारी जर राहिली ना, ती उभीच नाही होत, म्हणजे गांधी नव्हे होत. देखे दारू पितो आपण. शिवाजी महाराजाले सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही, आणि त्याच्या जयंतीत आपण दारू पिऊन राहिलो. हे कार्यक्रम आयोजकासाठीच मी बोलतो. आणि गावातल्याच काही बसाने का पिंड्या बसणारे गाऊन चालत गए मुतने को इतने बड़े लोगों में, होत गए मुतने को इतने बड़े लोगों में, होत गए मुतने को इतने बड़े लोगों में. असं बोलू नको. याची कटिंग पाहणं तुम्ही, आजकालची कटिंगच वेगळी आहे. हे भोवतालचं बंदच काढून टाकते, भोवतालचं बंदच काढून टाकते. वरचं फक्त कोबीचं फुल उभं ठेवते. त्याले म्हणते कोणती कटिंग म्हणते, गमीला कट, गमीला कट राहते का. काही दिवसांनी निघन गुंड कट, काही दिवसांनी निघन चरबी कट, काही दिवसांनी निघन बाल्टी कट. कोणते कोणते कट आहेत तुमच्यापाशी तर काही माहिती नाही. तुमच्यासाठी आजचा कार्यक्रम आहे. मला सांगा रे बापू, 62 वर्षाच्या म्हाताऱ्याने जर माझे कीर्तन ऐकलं, ऐकू नये ना, ऐकलं, त्यानं जीवनात 62 वर्ष बात बदल केला, काही फायदा होईल का? मी म्हणतो 62 वर्षाबाद दारू सोडू नये, आणि ह्या ध्यानी लागून त्यानं डबल जास्त पेनं चालू करावं, जास्त बोंधुरणीत जा, लवकर मराव बोहाड. काय करता, परवा एक म्हातारा भेटला, म्हणे रोशन पाल महाराज, म्हणे 72 वर्ष वय चालू आहे, म्हणे जीवनात क्रांती केली म्हणे. म्हणलं जास्त भादरू नको आबाजी, सांग केलं काय तेवढं फक्त. नाही म्हणे मी क्रांती केली म्हणे जीवनात, म्हणे आतापर्यंत म्हणे देशी पेत होतो म्हणे, आतापासून इंग्लिश पेन चालू केली म्हणे. बोल क्रांती केली बुवा तुम्ही बाबाजी. अमरावती जिल्ह्यात मा कार्यक्रम झाला, 62 वर्षाचे बाबाजी मा जवळ आले. महाराज म्हणे जीवनात क्रांती केली म्हणे, एकादशीच्या दिवशी मटण खाल्लं होतं म्हणे मी, म्हणे नवरात्रामध्ये देवी बसली तवय हड्ड्यात तोडल्या म्हणे मी, आणि आता म्हणे गळ्यात मार टाकली म्हणे, देवाचं नाव घेतलं म्हणे, आणि भजन करतो म्हणे कच्च 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 गज अज राज दयाल. आता म्हणे भजनाच्या मागे लागलो म्हणे, पण आता म्हणे चिकन मटण सोडलं म्हणे. कीर्तन झाल्यावर जेवणाले ते पुढं आमच्या सोबत बसलो, आमचं जेवण झालं. जेवण झाल्यावर सोप्याचं पाणी द्यायला आलं.
सोपेच्या पांदाण्यातली त्या बाबाजीनं सुपारी नाही तोंडात टाकली, सोप तोंडात टाकली. मी म्हणलं आबाजी हे सुपारी खाऊन दाखव बरं. नाही म्हणे, दात उरले नाही म्हणे. मी म्हणलं चोट्या, त्याच्यानं मटण चावणं होत नव्हतं म्हणून तुनं मटण सोडलं. मटण तुनं नाही सोडलं, मटणानं तुले सोडलं. ते दात गेले, आता काय खाशील मटण. म्हणून तुकडोजी महाराज आवाज देते की नकल में फंस गई दुनिया, असल को छोड़ कर भाई, असल को छोड़ कर भाई, असल को छोड़ कर भाई. संत कबीर महाराजांचा पुरावा आहे. चिंदे बापू को रोटी न देवे, मरे बाद पछतावे. मुठभर चावल हात में लेकर कौवा काव काव बुलावे. असा हा विषय आहे. म्हणून छत्रपती शिवरायांच्या कवरेजमध्ये यावं लागणार. अरे आज या 21व्या शतकात माझा बहुजन समाज तेली माडी कुंडी का बरं मारले गेले. या बहुजन समाजाची वर्गती व्हावी, माझा समाज समोरच्या दिशेने जावा. परिवर्तन तरुणात झालं पाहिजे, त्यासाठी हे कीर्तन आहे. तरुणांसाठी कीर्तन आहे म्हणजे परिवर्तन झालं पाहिजे. पूर्वीच्या काळी परिवर्तन होतं वेगळं. पहिलचे लोक धोतर घाले, धोतरवरून लोक पॅन्टवर आले, पॅन्टवरून लोक जीन्स पॅन्टवर गेले, जीन्स पॅन्टवरून लोक बरमोड्यावर आले. म्हणजे हळूहळू लोक मकरेच होत आले. याच्यात काही परिवर्तन झालं का? आपल्या हिंगणघाटामध्ये एखादी लगन जर असेल आणि लगन तिथं जर जेवण असेल, बफेचं जेवण, त्याने जर ताट घेतलं जेवाले, तो जर उभ्यानं जेवण करत असतं तर त्याले लोक सिटीतला समजते, शहरातला होय म्हणते. पण तो उभ्यानं जेवण करतात तो ठीक आहे, सिटीतला आहे. पण जो खाली बसून जो जेवते त्याले लोक म्हणते खेड्यातला होय म्हणते, खेड्यातला होय म्हणते. ह्यो खाली बसून जेवत आहे म्हणते. मी म्हणतो का जो खाली बसून जेवते म्हणले खेड्यातला नाही, जो उभ्याने जेवण करताय म्हणजे तो सिटीतला नाही, शहरातला नाही. त्याले काही मर्यादेचा फरक असू शकते. खाली बसाले त्याची झोमते म्हणून तू उभ्याने जेवण करते म्हणजे परिवर्तन होत नाही. म्हणून परिवर्तन तरुणामध्ये झालं पाहिजे, तरुण जागृत झाला पाहिजे. आगे चल नौजवान आगे चल, समय नहीं रुकने का, समय नहीं रुकने का, समय नहीं रुकने का. आगे चल नौजवान आगे चल, समय नहीं रुकने का. समझा ही नहीं तूने इस देश की बड़ी बातें, इस देश की बड़ी बातें, इस देश की बड़ी बातें. परदेसी गुलामी में सालों से बीते हम थे. आगे चल नौजवान आगे चल, समय नहीं रुकने का, समय नहीं रुकने का. आगे चल नौजवान आगे चल, समय नहीं रुकने का, समय नहीं रुकने का. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राम गेला, कुंभकर्ण गेला, ज्याची कधी पुण्यतिथी झाली नाही, तेरवी झाली नाही. रावणाच्या घरी सोन्याची लंका होती, सोन्याची लंका. ज्याच्या घरी सोन्याची लंका होती त्याची कधी पुण्यतिथी नाही झाली, आपली फक्त तेरवी होते. अरे रावण गेला, कुंभकर्ण गेला. रावणाचा भाऊ कुंभकर्ण हे एवढं मोठं भारी पीस होत. ते 6 महिने झोपे आणि 6 महिने जागे. आता 6 महिने झोपलेला माणूस सकाळी सकाळी कुठे जाईल? म्हणजे 6 महिन्यानंतर तो उठला तर तो कुठे जाईल सकाळी सकाळी? हे तसं नको म्हणून, टॉयलेटले जाईन, 2 नंबरकडे जाईन ना. आता मला एक सांगा, इचारा आजीले 2 दिवसाचं लेकरू नाही आवरत, ते लंबी धार फेकते. हे 6 महिन्याचं हनुस एखाद्याच्या वावरात जर गेलं तर त्याच्या वावराचं भाग्यच खुलून नाही. पण रावण गेला, कुंभकर्ण गेला, ज्याची कधी पुण्यतिथी नाही झाली, ज्याची
कधी तेरवी नाही होत. रावणाले जाळतो आपण. मला सांगा रे पोरं, रावणाले काऊन जाळतो आपण? हा हा म्हणजे एका गोष्टीसाठी आपण त्याला जाळतो ना, पक्क ना. त्यानं सीता पळवली म्हणून जाळतो. मुद्दा लक्षात ठेव. अरे रावणानं जेव्हा सीता पळवली, रावणाने लोकांना प्रश्न केला. रावणानं सांगितलं की सीता पळवली म्हणे, पण सीतेच्या अंगाला धक्का नाही लावला म्हणे, हात नाही लावला म्हणे. ते म्हणजे म्हणे माझ्या तोंडात एकच नाव होतं म्हणे, ते म्हणजे माता. माता या शब्दाला मी कधी कलंक लागू देणार नाही म्हणे. रावण गेला, कुंभकर्ण गेला. रावणाला आपण काऊन जाळतो? त्याने सीता पळवली म्हणून. बरोबर ना? आता एवढे रावण आहे का एका पुरीचे 35 तुकडे केले एका रावणानं जाळून टाकली एका पोरीले. आपल्या जिल्ह्यातली हिंगणघाटामधली गोष्ट आहे. त्या रावणाले फक्त तिथं उभा ठेवते, खाऊ देते त्याला तसाच जाळला पाहिजे. याच्यावर आपण लक्ष देत नाही. याच्यावर आपण लक्ष द्यायला पाहिजे. रावणाले आपण एका गोष्टीसाठी जाळतो. त्यानं तर सीता पळवली, सीतेच्या अंगाने धक्काही नाही लावला. आणि आताचे रावण एवढे खतरनाक आहे, जेवढे रावण आहे का रावणापेक्षा निपटवर आहे, तरी पण लोक त्याले दाबून देते. एखाद्या मोठे लोकांच्या पोरानं जर कोणत्या पुरीसोबत काही केलं असेल तर त्याचं, आमदाराच्या पोरासोबत काही केलं असेल त्याच्यात दाबून देते, राहू दे म्हणते, अपन की बात है. आणि एखाद्या गरीबानं जर काही केलं असेल तर त्याचं लवकर वर्तन होतं. गरीबाचं दिसून पडते, तुम्हाला मोठे लोकांचं दिसून नाही पडत. हा काळ बदलला पाहिजे. माझ्या राजाने न्याय दिला होता म्हणून त्याची जयंती होते. तुमची आमची 23 होणार तुमची आमची. आपण त्या लायकीचेच नाव, आपण त्या लायकीचे आहो का? त्या लायकीचेच नाव आपण. जयंती होणार नाही, पुण्यतिथी होणार नाही. आता काही बुढे लोक त्याच्या बापाची पुण्यतिथी करते. ज्यानं जीवनभर कापसात पाणी मारू कापसात पाणी मारू कापूस शिकला, त्याची पुण्यतिथी करते. गरज आहे का? काहीच गरज नाही. बरोबर आहे, गरज आहे का? काहीच गरज नाही. मोठे वाड्यावाले लंबे झाले. तुझ्या वाडा होय, आता तिथे कुत्र्याच्या डिलिव्हऱ्या होती. कुत्रे तिथेच पैदा होते, डुकरं तिथेच पैदा होते. काही बाया म्हणते, मले का नाही, मी खूप सुखी घरात पडली. मला इच्छी काडी तिथे नाही उचला लागत. तू सुजून मरशील वो. काही बाया, अरे ज्या जिजामातेनं रत्न जन्माला आणला, 7 महिन्याचा गर्भ असताना घोड्यावर बसून तलवार चालवली. आणि आताच्या बाया तर तसं नाही. मले का नाही, डॉक्टरनं मला बेड ड्रेस सांगितला. चपलेच्या खाली तर पाय नको ठेवू, अंगाले हालू नको, म्हणून हे माती काय सर्पजन माती होऊ राहिली. 50% बायाच्या शिदरीन होऊ राहिली. स्तन कॅन्सर होऊ राहिला बायाले. याचं कारण काय? याच्यावर बोललं पाहिजे. लेकराले कमी पाचतं म्हणून स्तन कॅन्सर होऊ राहिले. आताच्या पोरानं सांगितलं का कॅन्सर होते, तंबाखानं कॅन्सर होते. तरी जसं माझ्या गावात एक पोट्ट तंबाखू घोटत आलं, त्याच्या आधी खर्राय होता. म्हणलं त्याले बापू म्हणलं तंबाखू खाणं चांगलं नाही. म्हणलं याच्या घरापाशीच राहते ते. त्याले म्हणलं बापू म्हणलं तंबाखू खाणं चांगलं राहिले. म्हणलं ते म्हणे महाराज म्हणे मी तंबाखू खात असताना मी मा बापाले नाही भेट म्हणे. त्या बापाले तू भेट नाही, मी कोण होय? तंबाखू घोटता त्याचा बाप आला मागून आणि त्यानं तंबाखू तू मागवला पोला. मी म्हणलं बरोबर आहे रे. कितीही आपण काही असलो तरी बापाबद्दल आदर ठेवतो ना. बापाबद्दल आदर, आपण बापाबद्दल आदर ठेवतो ना. बरोबर ना? बरोबर. बापाबद्दल आदर ठेवतो. मी म्हणलं तू खरंच इमानदार ठरला. म्हणलं तू बापाबद्दल आदर ठेवला. म्हणलं महाराज म्हणे मी मा बापाबद्दल आदर काहीच ठेवत नाही. म्हणलं तू तंबाखू कसा लपवला? मग तुम्हाला काय माहित आहे म्हणे
ह्यो तंबाखू जर दिसला म्हणे मा बापाले तर याच्यातला अर्धा जास्त तंबाखू मा बापच खाऊन घेते म्हणे.